राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला, नित्याच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 78 आणि 79 नंबरच्या ओवीचा विचार 7व्या अध्यायातील केला होता आणि तोच 14 नंबरचा श्लोक अजून आपण कंटिन्यू करायला लागलेला आहोत। म्हणजे एवढ्या ओव्या वापरलेल्या असतात, त्याचा अर्थ माऊलींना एखादी गोष्ट विशेष वाटली तर त्या विशेषाचं वर्णन करताना माऊलीने खूप ओव्यांचा वापर केलेला आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतो। आणि तसंच इथं बऱ्याचशा ओव्या या श्लोकावरती वापरलेल्या आहेत, कारण मायेचा संबंध ईश्वराशी आहे, ईश्वराचा संबंध सृष्टीशी आहे, सृष्टीचा संबंध मायेशी आहे। त्यामुळे ईश्वर, माया, सृष्टी हे सगळं आणि जीव हे सगळं एकत्रीकरण आहे। त्यामुळे जीव, जगत आणि ईश्वर याचा अभ्यास करताना या ओवीचा वापर आपल्याला किंवा चिंतनात उपयोगाचा आहे। देवी हशा गुणमयी मम माया दुरुतया मामे वये प्रपद्धते माया मे तांतरंती ते। माझ्याच कृपेनं ही माया मला शरण आल्यानं, सर्व भावानं शरण आल्यामुळंच मी या मायेतून जीवाला बाहेर काढू शकतो। कारण ही माया स्वतःच्या शक्तीवरती आणि बुद्धीवरती तरून जाणं अवघड आहे, आणि ते कसं अवघड आहे याचंही वर्णन आता पुढील काही ओव्यामधून आपल्याला बघायला मिळतं। इथं वर्णन केलेलं आहे या माया नदीचं, आणि माया नदीत असणारे मासे, माया नदीत येणाऱ्या लाटा, त्याची जी तीव्र अशी असणारी धार, त्यातल्या दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत वर्णन केलेल्या, की मोहाचा महापूर जो आहे, प्रपंचाची वळणं आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार अहंकार मधीच खवळतो, हे सगळं मायेच्या 3 गुणामुळं घडतं असं भगवंत आपल्याला इथं सांगायला लागलेले आहेत। माऊली त्याचा विस्तार करतात की भ्रांतीची ने खडोळे रेवले असतेचे अवगाळे, रजगुणाची खळाळे स्वर्गू गाजे, तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी। आता शेवटी ते सांगायला लागले की दुवाड आहे, दुवाड म्हणजे तरुण जाण्यामध्ये अवघड आहे। आता पुढील ओवीतून ते किती कठीण आहे हे सांगितलेलं आहे। आता सुरुवात केली 79 ओवीमध्ये, आता पुढे 80व्या ओवीपासून त्याचं आणि पुरत किती अवघड आहे माया तरुण जाणं हे आपल्यासाठी आहे। मायेची एक लक्षणं आपण जाणून घेतली तर त्याच्यावरती आपण उपाय करता येतात। नाहीतर नुसतंच माया म्हणजे ईश्वर, तो जीव हे काय आहे ते एकदा समजावून घेतलं पाहिजे ना आपण, नाहीतर आपण त्याचा उपयोग कसा करू शकणार आहे। ज्यावेळी मी कुठेतरी व्यवहार करत असतो त्यावेळी त्या मायेचा अंदाज आपल्याला आला पाहिजे की या क्षणामध्ये ही माया माझ्यावरती प्रभाव टाकायला लागलेली आहे। मग मला काय करायला पाहिजे, तिथून दूर व्हायला पाहिजे, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, भगवंताची आठवण करून तिला घालवली पाहिजे, ही एक गोष्ट। म्हणजे त्याचा विचार केव्हा होतो, असं शास्त्राच्या अभ्यासामुळे होतो। म्हणून माया ओळखण्याच्या काही खुणा आता आपण बघत आलेलो आहे। हे माया नदीचा महापूर आणि महापुरातलं वर्णन जे उपमा, रूपक, अलंकार, उत्प्रेक्षा ज्या केलेल्या आहेत माऊलीने, त्या सगळ्या अलंकाराचा विचार इथं आपल्याला कळायला मिळतो। इथं 80 नंबरची ओवी आहे। पै पुनरावृत्तीची निवघडे झळंबती सत्यलोकीची हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे। केवढ्यापर्यंतीचा विस्तार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे। या माया नदीतील पुनरावृत्तीची उसळली ना ती माया नदी, तर त्याची सत्यलोकाच्या बुर्जापर्यंत जाऊन आढळते। म्हणजे जे वरचे लोक सांगितलेत ना, त्या वरच्या लोकापर्यंत तिचा प्रभाव आहे। कारण सृष्टीतलीच आहे नाही, ब्रह्मांडातली माया आहे। त्या ठिकाणी देवादिदिकान त्यांचे लोक कसे सुटतील सांगा बघू।
तसाच वर्णन. आणि त्या आघाताने ब्रह्मदेवादी गोल आकाराचे धोंडे गडगडत खाली येतात. म्हणजे हे कुणालाही सुटलेलं नाही, अगदी देवादिकांना सुद्धा सुटलेलं नाही, असा विचार आता माऊली मांडा लागले. त्यामुळं ही ओवी किती कठीण आहे माया तेरून जायला याचंच वर्णन करणारे आहे. आम्ही जीवाचं वर्णन आतापर्यंत बघत आलो की जीवाला किती, कारण अल्पशक्तिमान असणारा जीव आहे, अल्पज्ञानी असणारा जीव आहे, त्याच्यासाठी ती दुस्तर आहे, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन ब्रह्मदेवादी जे देव आहेत, इंद्रादी जे देव आहेत, स्वर्गलोकातले, सत्यलोकातले, ब्रह्मलोकातले, ह्या सगळ्या देवांचे सुद्धा दगड खाली घसरतात म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांची सुद्धा पतन होतं. केव्हा? ज्या ज्यावेळी त्या कल्पांत होतो त्या त्यावेळी त्यांचंही पतन होतं. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते चित्तझणी जडो दिशी, तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचा अभंग सुंदर आहे तो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझे हरी वृत्ती राहो. मला वाटतं या अभंगामध्येच तो पुढचा असलेली लाईन आहे की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्तझणी जडो दिशी. तू लक्षात ठेव, तर तुझं पद तरी डळमळीत होणारच आहे, पण ब्रह्मादिकांची पदं सुद्धा दुःखाचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि दुःख शब्दाचा अर्थ आहे मायेच्या प्रभावाखालीच दुःखाची जाणीव होते, अन्यथा होणार नाही. म्हणून पुनरावृत्तीचा असा शब्द वापरलेला आहे या माया नदीमध्ये. निर्मिती आणि नाश याच्या पुराचे तडाखे, त्यामुळे ब्रह्मलोकाचे जे बुरुज आहेत ते बुरुज त्यांची तटबंदी सुद्धा खिळखिळीत करू शकतात. आणि ह्या माया नदीच्या या तडाख्यामुळं त्या आघातामध्ये ब्रह्मलोकातले सुद्धा दगड कोसळतात. आता ब्रह्मलोकातले दगड शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मलोकावरती सुद्धा या मायेचा प्रभाव आहे, हे वर्णन करण्यासाठी ही ओवी वापरलेला आहे. आता पुनरावृत्ती जो शब्द वापरलेला आहे, सगळ्यालाच पुनरावृत्ती आहे. जे जे क्षेत्र मायेच्या आधिपत्याखाली येतं त्याला बदल, त्याला नाश, उत्पत्ती, स्थिती, या सगळ्याच त्याला गोष्टीला सामोरं जावंच लागतं. जो मायेतून बाहेर पडतो त्याला उत्पत्ती, स्थिती, लयाला सामोरं जावं लागत नाहीत, त्याला कुठलेही सुखदुःखाचे आघात सहन करावे लागत नाहीत. आणि म्हणूनच म्हटलंय जिथं जिथं पुनरावृत्ती आहे, पुनरावृत्ती शब्दाचा अर्थ आहे निर्मिती आणि नाश, उत्पत्ती आणि लय, ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी घडतात. आणि या माया नदीच्या मध्ये निर्मिती आहे आणि नाशाचे पुराचे तडाखे येतात, पुनरावृत्तीचे उबडे, झळंबती सत्यलोकीचे उडे, म्हणजे अगदी ते वरपर्यंत पोचतात. म्हणून इथं एक निर्मिती आणि नाश शब्द आहे जन्ममृत्यूसाठी. जन्ममृत्यू जे घडतात ते मायेच्या प्रभावामुळे घडतात. बदल जे घडतो तो मायेच्या प्रभावामुळे घडतो. त्यामुळं माया नदीत सापडलेल्यांना पुनरावृत्ती असतेच. जे जन्मत आहे ते मरतच. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. दुसरा अध्याय आपल्याला भगवद्गीतेचा सांगतोच ते. आणि हे तत्वज्ञान लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे माझ्या आजाराची मी तमा बाळगणार नाही, माझा जो शरीराचा नाश व्हायला लागलाय ना तो नाश अटळ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मला मृत्यू आहे हे आठवणीत ठेवलं पाहिजे. आपण आठवण ठेवत नाही आणि मृत्यू आहे असं वाटत नसल्यामुळंच प्रपंचाची आसक्ती वाढते. अजून साठवून ठेवावं, अजून वाढवावं, अजून मला कधीतरी उपयोगाला पडेल. अरे पण कुठंपर्यंत? तुझा मृत्यू आहे एकदा जर आठवलंस तर सगळ्या पसाराला तू शून्यवत मानायला लागशील. त्यामुळं निर्मिती आणि नाश हे पाचवीला पुजलेलं आहे आपल्या सगळ्या सृष्टीमध्ये. कारण मायेच्या प्रभावाखाली आणि 3 गुणाच्या खाली प्रभावाखाली जे येतं ते सगळं नाशवंतच आहे. मग नाशवंत माझा देह आहे. जग नाशवंत आहे म्हणायला सोपं आहे, माझा देह नाशवंत आहे म्हणायला कठीण जातं, त्याची कल्पना करायला अवघड जातं. माझ्या जवळच्या माणसांचा देह नाशवंत आहे ही कल्पना करायला कठीण जातं. ज्यावेळी कोणतरी मला येऊन भेटतात त्यावेळी भेट संपल्यानंतर ती जातातच. जे मला कुठेतरी बसमध्ये भेटतात तर ती बसमध्ये त्यांचा स्टॉप आल्यावर उतरतातच. जसं ते येऊन बसतात तसे ते जातात सुद्धा. ते नाही जात असतील तर आपण जातो. दोघांपैकी कोण नाही तरी वियोग हा ठरलेला आहे. त्यामुळे मायेच्या प्रभावाखाली जे क्षेत्र येतं त्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सगळं क्षेत्र जे जे म्हणून आपल्याला शब्दस्पर्श रूप रसा या विषयामध्ये येतं तन्मात्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट पंचमहाभूताचा ज्याच्याशी संपर्क आहे ते सगळं मायेच्या याच्या खाली येतं.
आणि याचा प्रभाव ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, पंचकोश यांच्यावर येऊन पडतो. हे माझं वैयक्तिक क्षेत्र आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि पंचकोश हे माझं वैयक्तिक क्षेत्र आहे. आणि बाहेर बघितलं तर पंचमहाभूत जी सृष्टीमध्ये दिसतात ती पंचमहाभूतं सगळी मायेच्या प्रभावाखालीच येत असतात. म्हणून त्याला निर्मिती आणि नाश आहे. आणि घडणं आणि उघडणं आणि निर्माण होणं ही एक लीला आहे भगवंताची. आणि त्या लीलेमध्ये आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. दुसरं आपण काय करू शकणार आहे? रडायचं, कुरकुरायचं, कुणाबद्दल, कशाबद्दल? जे आहे ते ज्याला निर्मिती आहे त्याला नाश आहे. हा सिद्धांत ज्याने स्वीकारला त्याला निर्मितीचं हे आनंद नाही आणि नाशाबद्दलची खेद नाही. हा खेद आणि त्याबद्दलचा आनंद, सुख या दोन्ही गोष्टीपासून जीवनमुक्त पुरुष रिकामे असतात बरं काय. म्हणून पुढे वर्णन आहे की कोण ही माया तरून जाणार आहे. आता काठिण्य त्याचं सांगायला चालू केलेलं आहे. या नदीमध्ये ह्या निर्मितीच्या आणि नाशाच्या लाटा उभारतात, म्हणजे जन्ममृत्यूच्या लाटा आहेत. आणि जे माया नदीमध्ये सापडलेले आहेत त्यांना पुनरावृत्ती अटळ आहे. त्यासाठीच आपण श्लोक घेतला, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूश्च. जातस्य म्हणजे जे जन्माला येतं ते ध्रुव मृत्यू, त्याचा अटळ आहे मृत्यू. आणि ध्रुवम जन्म मृत्यूश्च, जे जन्माला येतं त्याचा नाश आहे. आणि ज्याचा नाश होतो ते परत जन्माला येतं. परत जन्माला येतं याचा आनंद का आपण व्यक्त करत नाही काय माहिती नाही. परत त्याची निर्मिती आहे. कितीही आपण विचार केला तर निर्मिती आहे. मग निर्मिती असेल तर आपण त्याच्याबद्दल खेद वाटून घेऊ नये. एखादी गोष्ट मोडली, गेली, हरवली तर माझी नव्हतीच म्हणून गेली आणि जी गेली ती परत येणार आहे असा विचार आपण सर्वसामान्य व्यवहारामध्ये करू शकत नाही. म्हणूनच आम्हाला सारखं खालीवर होतं. आपण एक्साईड होतो ना, दुःखानं होईल ना तर सुखाने होईल. ही सुखाने एक्साईड होणं कोणाला तरी पटणार नाही, पण दुःखाने एक्साईड होतात मात्र हे पटतं. आपल्या पिशेषा तर्र होतात दुःखामुळं. तर याचं कारण आहे की आपण त्याला अटळ सत्य मानलेलं नाही म्हणून. ते कधीच न बदलणारं, सारखं बदलणारं आणि कायम बदल ज्याला असं जोडलेला आहे असं ते सत्य आहे. ह्या जर विचार केला तर भगवंताची लीला आहे. आपण दुर्लक्ष करायचं त्याच्याकडं. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा समजावून घ्यायचं. हा दोन्ही भाग त्यामध्ये आहे. म्हणून उपजे ते नाशे आहे. आपण मागच्या वेळा उभी बघितलेली आहे. उपजे ते नाशे वाईट गोष्ट आहे, पण नाचले पुनरपी दिशे बरं आहे ना. असू दे. साप जसा काट टाकतो आणि तू रडत नाही. सापानं कधी काट टाकले रडला, उलट आनंद व्यक्त केलेला आहे. तसं वासाचे जीर्णा आणि नवा आणि देहान शब्दच वापरलेला आहे. जे म्हणून काहीतरी आहे. नवीन कपडा जसा धारण करावा एखाद्यानं तसा हा ध्येय, तसा हा आत्मा, हा जीवात्मा जो आहे तो जीवात्मा नवीन नवीन शरीर धारण करून येतो. नवीन कपड्यामध्ये दिसायला लागतो. त्यावेळी त्याला नवीन नाव मिळतं. तोच कपडा नसतो, तोच धागा नसतो. परंतु जरी नसला तर त्यातलं कापडातलं जे कापडपण आहे, त्यातलं सूत जे आहे आपण म्हणतो ते सूत तेच असतं. मात्र सूत न बदलून काय नाही. कपड्याचा रंग बदलेल, कपड्याचा आकार बदलेल, कपडा हा काहीतरी शर्ट वेगळ्या प्रकारचा होईल पण त्यातलं सूत जे आहे ते सूत तेच असतं. त्यामुळे जीवात्मा हे आतलं सूत आहे किंवा आत्मस्वरूप हे सूत आहे. आणि कपडे जरी बदलले तर त्याचा काय फरक पडत नाही. शरीर वेगवेगळे असतील पण आतलं जे आहे तत्व ते एकच आहे. म्हणून माऊलींची उभी लक्षात ठेवली पाहिजे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हे घटिका यंत्र आहे. मग घटिका जशी भरेल तसं ते संपतं. घटिका यंत्र आहे. पूर्वी ते घटिका यंत्र असायचं. मागची ज्यावेळी उभी झाली त्यावेळी याचं खूप स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. उपजे ते नाशे दुसऱ्या अध्यायामध्ये उभीबद्दल बोलताना म्हणलेलं आहे. त्यामुळं ह्या नदीची उसळी सत्यलोकापर्यंत आहे असं माऊली बोलतात. ब्रह्मलोकात सुद्धा पुनर्जन्म आहे. कदाचित उशिरा मृत्यू आहे त्यांचा, पण नाश आहे ना. एखादी गोष्ट आता खूप वर्षापासूनची झाडं आपल्यासमोर असतात. आपल्या आजोबाही म्हणतात, मी होतो लहान ना त्यावेळी हे झाड मी बघितलंय असंच होतं. आणि आता ती 100, 150, 200 वर्षे झाली तरी आता आम्हाला इथे झाड बघायला मिळतं. म्हणजे झाडाला आयुष्य जास्त आहे, पण काही दिवसानंतर झाडाचा नाश आहे मात्र. कारण त्यामध्ये सगळी ही पंचमहाभूतं आहेत आणि पंचमहाभूताला नाश आहे म्हणून ती जातातच. आम्हाला त्या मानानं आमचं आयुष्य कमी आहे. पूर्वीच्या माणसांचं आयुष्य म्हणे 100, 200 वर्ष असायचं, 250 वर्ष असायचे म्हणे. पण आत्ताचं आयुष्य कसं झालं, नंतर 100वर आलं. आता कसं आलंय तर आता 70, 65, 50 असं आता आयुष्य यायला लागलंय.
मग आता हे आयुष्य आहे. पण याचा अर्थ असा आहे, आयुष्य आहे मात्र, आणि जे आयुष्यवान आहे त्याला नाश आहे. त्या ठिकाणी 100% धरून चालायचं की ते नाशामध्ये येतं. त्यामुळं वर्णन करताना म्हणतात की 1-2 काटे असतात बघा घड्याळामध्ये. एक मोठा काटा असतो, मिनिट काटा असतो, 1 तास काटा असतो, 1 सेकंद काटा असतो. आता सेकंद काट्याचा विचार केला तर सेकंद काटा किती भरभर 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 ते सगळं पूर्ण करतोय, वर्तुळ करतोय का नाही, म्हणजे पुन्हा येतो. आता 12 वाजला परत फिरतो फिरतो फिरतो, पण त्या मानानं मिनिट काटा किती स्लो जातोय बघा. म्हणजे एखाद्या डासाचं आयुष्य आहे. ते डास काय जन्माला येतात, ती मरतात पटदिशी, काही काही अंड्यातच मरतात. त्यांचं आयुष्य हे सेकंद काट्यासारखं आहे. जरासं उलचं आमचं आयुष्य घेऊया, आमचं आयुष्य मिनिट काट्यासारखं धरूया, आणि ब्रह्मादी देव आहे त्यांचं आयुष्य तास काट्यासारखं धरूया. पण तास काटा सुद्धा फिरतोच ना. जसा सेकंद काटा फिरतो, मिनिट काटा फिरतो, तसा तास काटा सुद्धा फिरतो. म्हणजे ब्रह्मादी सत्यलोकामध्ये राहणारे जे कोण असतील, देव किन्नर यक्ष कोण असतील ना, त्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा मोठं असेल, पण तरीसुद्धा नाश आहे हे सांगण्यासाठी माऊली बोलतात. पै पुनरावर्तीचे उघडे झळंबती सत्यलोकीची उडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळाचे. घाये म्हणजे त्या आघातानं, त्या आघातानं. गडबडती म्हणजे गडगडत येतात. धोंडे म्हणजे दगड. कोणाचे? ब्रह्मगोळकाचे, म्हणजे ब्रह्मदेवाच्या तटबंदीचे सुद्धा दगडाला धक्के बसतात. कुणाचे? तर मायेचे. इतकी माया प्रभावी आहे. मग आता हिच्याबरोबर भांडावं काय हो? किती अवघड गोष्ट आहे हिच्याबरोबर भांडणं म्हणजे काय? माझ्या मतासारखं घडावं असं वाटणं म्हणजे मायेशी भांडणं आहे. म्हणून तिच्याशी न भांडता तिला निर्माण करणारा जो आहे, ज्याची ती सावली आहे, त्याला शरण जावं. मामेव ये प्रपंदते आणि माया मेतांतरंतते. मामेव ये प्रपद्यते माया मेतांतरंतते. माझ्याच कृपेने ते तरून जातात, कारण माझी ती माया आहे. तया पानियाची नी वहिलेपणे अजूनी न धरती बोभाने, ऐसा मायापूर हा कवने तरी जेल गा. वर्णन आता किती काठीण्य सांगायला लागेल बघा. त्या पाण्याच्या प्रवाहीपणाने जो वेग झालेला असतो ना, ते अजूनही ब्रह्मादिक देवांना सुद्धा अडवता आला नाही. अजूनही न धरती ओभाने, ओभानेच ना काय बोभाने, अजूनही हो, अजूनही न धरती ओभाने, ऐसा मायापूर हा कवने तरी जेल गा. ऐसा असा हा मायेचा पूर कसा तरून जाता येईल? कोण बरे तरून जाईल? जीवाला ती शक्ती एवढी आहे काय? ब्रह्मादिक ज्याला बंधन घालू शकले नाहीत, असं कोणती शक्ती आहे की ती मायेला अडवू शकेल? केवढा या नदीचा जो प्रवाहीपणा अजून आहे, तो ब्रह्मादी देवांना सुद्धा थांबवता आला नाही, तर इतरांना किती कठीण असेल. इतर पुरासारखा हा पूर नाही जो ओसरतो. पण हा पूर कधीच ओसरत नाही. आपल्याकडे आलेले नदीचे महापूर मोठ्यात मोठे महापूर, पण राहतील 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस राहतील, पण ओसर नाही त्याला. या माया नदीला ओसरणच नाही, म्हणून तिला अनादी म्हणतात. अनादी का म्हणलेला आहे? त्याचा ठाव ठिकाणा शोधायला जायचं नाही आणि तिला संपवायला जायचं नाही. तिला फक्त दुर्लक्षित करायची आहे आणि तिला बाजूला सारून आत्मतत्वाचा विचार करायचा आहे. त्यामुळं गुणरूपी मेघ जे अगोदर सांगितले होते ना, गुण घनाचीनी दृष्टी बरे, अशी ओवी अगोदर गेलेली आहे बघा. तर त्यामध्ये जशा गुणरूपी मेघ जे आहेत अखंड वर्षाव करत असतात. कारण ते पाऊस जो असतो तो फक्त पावसाळ्यातला असतो, म्हणून आमच्याकडला पूर ओसरतो. हा पूर माया नदीचा का ओसरत नाही? त्याला कारण आहे, हे घन आहेत ना, ते 3 गुणाचे घन म्हणजे ढग सतत वर्षाव करत असतात. 12 महिने 24 तास सतत वर्षाव करत असतात. मग महापूर जाईल कसा सांगा? आणि हा महापुराचा प्रवाह एवढा बलाढ्य असतो की इंद्रादी देव, ब्रह्मदेव यांना सुद्धा मायेनं पछाडलेलं आपण बघायला मिळतो. म्हणजे बघितलेच ना, ब्रह्मदेवानं आपल्या कन्येवर म्हणे लक्ष ठेवलं.
त्या वाईट दृष्टीनं पाहिलं असं म्हटलं जातं. इंद्रादी देव इंद्राकडे तरी किती किती त्याच्यावर काय काय आहेत आरोप, भयंकर आरोप आहेत. तिथंही तेच चालू आहे. गोष्ट विचारात घेतली तर तिथं सुद्धा मायेचा प्रभाव दिसून येतो. ब्रह्मदेवावर, इंद्रदेवावर, म्हणजे ही सगळी नाशिवंतच आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून माऊली वर्णन करतात की तया पाणी याचिनी वहिलेपणे अजूनी न धरती ओभाने ऐसा मायापूर हा कवने तरी जेल गा. आपल्यासारख्या सामान्यांना ही तरुण जाता येईल का हो? किती कठीण आहे. माऊली बोलतात एक नवलाओ. आता मात्र एक आश्चर्य सांगतो म्हणतात. या माया नदी संबंधीचं एक आश्चर्य मी इथं सांगतो. जो जो तिजे तरुणो पाव, जेवढा जेवढा आपण उपाय म्हणून करावा तो तो अपावो होय ते ऐक. आता ऐक काय सांगतोय ते. मी ही माया नदी जावावी म्हणून मी जेवढे जेवढे उपाय करतो तेवढे तेवढे अपायच होतात. उपाय आणि अपाय एकमेकाच्या विरोधार्थी शब्द आहे. इथं नव उपाओ आणि अपाओ असे दोन शब्द माऊलीने वापरलेला आहे. तरुणोपाओ म्हणजे तरुण जाण्यासाठी केलेले उपाय, आणि तो अपाओ म्हणजे अधिकच ते अपायकारकच व्हायला लागले. वास्तविक ती काहीतरी उपाय व्हायला पाहिजे होता, पण उपाय होत नाही. सगळे प्रयत्न काय होतात की बाजूला पडतात. त्या कुठल्याही प्रयत्नाचा उपयोग होत नाही. म्हणून तरुण जाण्याचा उपाय तो अपायच होत असतो. म्हणून इतर नद्यातून एखादं नावेसारखं साधन घेता येतं आणि उपयोगी पडतं. कोणतरी एखादा भोपळा बांधेल आपल्या काशेला आणि तरुण जाईल. साधन आहे. कोणतरी नाव घेईल आणि तरुण जाईल. अलीकडल्या काळामध्ये जहाज बोटी आहेत, त्याच्याद्वारे तरुण जाता येईल, उपयोगी पडतात. काही जण ज्यांच्या शक्ती आहे ते शरीर बाहून शरीराच्या बळावर पोहून जाता येतं. परंतु इथली सगळी साधनं तुम्ही चिकार म्हणाल की मी शरीरानं पोहून जाईल, मी काहीतरी नावेचा वापर करेल, तेवढे वापर याच्यासाठी अपायकारकच ठरतात. इथं वापरायची साधनं बुडवायला सहाय्य करतात. आपण काहीतरी करायला जावं तर ते बुडवायला साधन होतं. सुखासाठी सगळं केलेलं असतं की नाही आपण. काय कोणी दुःखासाठी काय धडपड कोण करत असेल आतापर्यंत, पण सुखासाठी धडपड करून सुद्धा दुःख का पदरात आलं. सुखाचे उपाय केले आणि ते अपायच ठरलेले आहेत. मुलांना जन्म दिला, मोठी केली, मला सहकार्य करावं, माझ्या काय आधाराला त्या आधार व्हावं म्हणूनच मुलांना मोठी केली होती ना. काय झाला उपाय त्याचा? अपाय होतो. तीच मुलं कदाचित आपल्याला निराधार करू शकतात. कशासाठी त्यांना आणलं होतं? आधार द्यायसाठी. झालं काय? ते त्यांच्यामुळं निराधार आपण झालो. म्हणजे जेवढा जेवढा मायेमध्ये उपाय करावा तेवढा तेवढा अपायच होतो. काहीतरी कुणाला तरी चांगलं बोलावं म्हटलं तर लगेच त्याचा गैरअर्थ माणसं काढतात आणि भलतंच त्याचं करतात, ट्विस्टेड करतात आपली वाक्ये. म्हणजे मोडून तोडून त्या वाक्यात. आता अलीकडं जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आले ना, इकडलं वाक्य इकडं करून तिकडलं वाक्य तिकडं करून दुसरा ऑडिओ तयार करता येतो. ह्यांचे फोटो तिकडले घ्यायचे, तिकडल्यांचे फोटो तिकडे घ्यायचे, दोघांचे एकत्र करायचे आणि म्हणायचे हे बघा दोघेजण फिरतात बघा. इतकं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आता रूपांतर झालेलं आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर आपल्या गोष्टी ज्यावेळी चांगल्या म्हणून करायला जातो त्यावेळी ती वाईटच होण्याची शक्यता असू शकते. आणि दुसरी गोष्ट, काही वेळा पुण्य करायला जावं तर कधी कधी पापामध्ये गणलं जातं. ही मायेचा असा प्रभाव आहे की यामध्ये जितका जितका तरुणोपाव करावा तितका तितका तो अपाव होय. तेवढे अपाय होतात. तेच तुला मी आता सांगायला लागलोय, तू ऐक. माऊली म्हणतात की एखादं सुखासाठी केलेलं साधन जास्त कोणीच माया तरुण जाण्यासाठी दुःखासाठी कोण करणार नाही ना. सुखासाठी करतात. मग सगळ्यांना सुख का मिळत नाही? सगळ्यांना नव्हे, कुणाला सुख का मिळत नाही? कुणालाच सुख मिळत नाही. सगळी जण सुखासाठी प्रयत्न करतात तर कुणाला सुख मिळत नाही. याचा अर्थ ह्या मायेला ज्या पद्धतीनं आपण उपाय करायला जातो ते माऊलींना म्हणायचं आहे उपाय बरोबर आहे, पद्धती चुकीची असू शकते. ज्या मार्गाने ही माया संपवायला आपण जाणार असतो ती पद्धती कदाचित अपायकारक असण्याची शक्यता आहे. कारण मी माझ्या मनानं ठरवतो, शास्त्रांना संतांना विचारून ठरवत नाही.
शास्त्राला आणि संतांना विचारून जर मी उपाय करणार असेल तर ते निश्चित उपयोग आहे. काय काय म्हणतात, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, 15व्या अध्यायामध्ये श्लोक सांगतो आपल्या त्याच्यावरचा उपाय सांगितलेला आहे. असं वैराग्याची बळ जर असेल ना आणि विवेकाची त्याला सहकार्य असेल ना तर यातून ते तरुण जाता येतं. हा शास्त्राचा उपाय आहे. आमचा उपाय कसला आहे, त्याच्यावर भांडत बसणं, आणि भांडत बसल्यामुळं ते फारच तीव्र होते आणि परत उसळून आपल्यावर येते. एखादा चेंडू हळूवार टाकला एखाद्या भिंतीवर तर त्याचा आपल्याकडे येण्याचा वेग कमी असतो बरं, आणि जर तोच चेंडू आपण जोरानं भिंतीवर आपटला तर त्याचा वेग दुप्पट होतो. आपण फेकलेल्यापेक्षा दुपटीनं ते आपल्याकडे येत असतो. म्हणून आपण जे जे उपाय करतो ना ते अपाय बनूनच येतात या मायेच्या क्षेत्रामधलं. म्हणून माया नदीमध्ये माया नदी तरुण जाण्यासाठी जो जो म्हणून उपाय करावा तो तो अंगलट येतो, अपाय होतो. येत एक नवलावो, म्हणजे आश्चर्य सांगतो, जो जो की जे तरुणोपावो तो तो अपावो होय. असं जितकं जितकं तरुणोपाय करावा, तरुण जाण्यासाठी उपाय करावा, तो कुठला उपाय करतोय माऊली सांगतात बघा. एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिगाले तयाची शुद्धीच नाही. एक जाणीवेच्या डोई, गर्वेची गिळले. कुठला उपाय आहे बघा. हा उपाय म्हणून करायला जातात. काय काही लोक देवगुरु किंवा कुणाचं शास्त्राचं साह्य न घेता स्वबुद्धीच्या ताकदीनं, स्वबुद्धीच्या बाहुबलावरती, स्वबुद्धीच्या शक्तीने तरुण जाण्याच्या इच्छेने माया नदीमध्ये पडतात आणि शिरले. पण पुढं पुढं कुठे गेले त्यांचा शोधच लागला नाही. माऊली म्हणतात, रिगाले बाही रिगाले तयांची शुद्धीच नाही, म्हणजे ते शोधून सुद्धा सापडत नाहीत. आणि कित्येक जे आहेत, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळाले. एक काही जण जे शास्त्र पंडित आहेत, ज्याने शब्द पंडित आपण म्हणूया, शब्दांचा अभ्यास केलेला आहे, असे शास्त्र पांडित्याच्या डोहात काही जण शिरले, पण त्यांना सुद्धा गर्वानं गिळून टाकलं. अहंकार हा फार मोठा 5 पडीचा नाग आहे बरं काय. जसा आहे ना एक परीक्षितीला जो चावलेला होता तो, त्याच्यावर उपाय नसतो, आणि उपाय करायला जितका जावा तितका तितका अपाय होतो. म्हणून शास्त्र, संत, भगवंत यांचं सहाय्य न घेता स्वबुद्धीनं ही माया तरुण जातो म्हणणारे जे आहेत ते अभिमानाच्या अहंकाराच्या डोहामध्ये बुडून जातात. म्हणजे स्वबुद्धीच्या गाढवावर बसून, वर्णन आपले परमपूज्य डॉक्टर काका करतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून याचा अभ्यास चालत नाही, किंवा मी माया नदीला तारतो आणि जातो, हे चालणार नाही. स्वतःची बुद्धीसुद्धा कशी असते, चुकीचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवू शकते, कारण त्याच्यामध्ये विकार असतात. मग असे विकारयुक्त बुद्धीनं केलेला विचार हा कसा चांगला असेल सांगा बघू. म्हणून आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवून ही माया नदी तरुण जाईल. शास्त्र नको मला, संत नको मला, मी कुणाचा विचार करणार नाही, मला कुणाचं मार्गदर्शन नको, कारण मी शहाणा आहे, असे म्हणणारे खूप आहेत. आणि त्याचं सहाय्य न घेता त्यांना काय झालं, असे शब्दपंडित जे आहेत ते या गर्वाच्या डोहामध्ये बुडून गेले. ते कोणत्या तरी भोवऱ्यात सापडतात ना, कळत सुद्धा नाही. कधी नष्ट झालेत, किती माणसं गेली सांगा बघू. मी म्हणणारे, उदाहरणार्थ रावणासारखे, कंसासारखे, शिशुपालासारखे, ही केवढे मी म्हणणारे. रावणाला काय कमी शास्त्राचा अभ्यास त्याच्याकडे होता काय सांगा बघू. रावणाचा जरी विचार केला तर त्याला शास्त्राभ्यास केवढा मोठा होता. मोठमोठ्या देवदेवता त्याच्या घरी पाणी भरत होत्या, असं वर्णन रामायणामध्ये आहे. किती मोठा तो बलाढ्य होता बघा. आणि मग त्या बलाढ्य रावणाचं आता त्याची कुठं गेलेत काय कळलंच नाही. माऊली म्हणतात ना की ते काय करतात की रिगाले तयाची शुद्धीची नाही, ते कुठं गेले कळलं नाही. मना सांग पा रावणा काय झाले, आकस्मित ते राजे सर्वे बुडाले. वर्णनच केले समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये. मना सांगा पा रावणा काय झालं कुणाला माहिती, अभिमानानं बुडवला. प्रभू रामचंद्राला जेव्हा विचारलं की तुम्ही रावणाचा वध केला, त्यावेळी वध करतानाचे अनुभव ज्यावेळी विचारले तर म्हणले मी वध केला नाही रावणाचा. रावणाचा वध त्याच्या अहंकारानं केला, मी नाही केला. आणि खरंच आहे,
माझ्यासारखा बलाढ्य असा सर्व राक्षस कुळामध्ये सर्व देवदेवतांच्या पेक्षा वरचढ असा भगवंताला न मानणारा असा अहंकार त्याच्याकडे होता. म्हणूनच दुर्बुद्धी झाली ना त्याला. आणि दुर्बुद्धीपोटी अहंकारानं त्यानं शत्रुत्व ओढून घेतलं प्रभू रामचंद्रांचं. का मायेच्या गर्तेत हा सापडला. शास्त्रपंडित असून सुद्धा गर्वानं त्याला बुडवून टाकलं. त्याला दुसऱ्याने कुणी मारलं नाही. शिशुपालाला कंसाला कुणी मारलं? अहंकारानं गर्वानं मारलेलं आहे. दुसरं कुणीही मारलेलं नाही. त्यामुळं आपल्याला मारायला आपणच कारणीभूत होत असतो याचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे. त्यामुळं ते कोणती कुठं सापडतात त्यांची गणती सुद्धा करता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा आहे बघा. मना आला तैसा करीती विचार म्हणती संसार नाही पुन्हा अशी म्हणतात. मनात आलंय तसं करायला चालू करतात. म्हणतात अरे पुन्हा संसार नाही, आताच खा प्या मजा करा, नाही तर पुन्हा नाही. अशा वागण्यामुळेच पुन्हा जन्माला येतात. हे मुद्दा त्यातला आहे. मना आला तैसा करती विचार म्हणती संसार नाही पुन्हा. हा एक चारवाक्य विचार ज्याला आपण म्हणतो, चारवाक शास्त्र जे आहे तशाप्रमाणे आहे. आणि म्हणूनच आपल्या मनावर फार भिस्त ठेवू नये, बुद्धीवर स्वबुद्धीवर भिस्त ठेवू नये हे सांगायसाठी त्याला माया त्याला बुडवून टाकते. कारण बुद्धी मन बुद्धी चित्त अहंकार हे मायेच्या ताब्यातले घटक आहेत. आणि जर मी माझ्या बुद्धीनं मायेला जर ताब्यात ठेवायला गेलो तर माया ऐकेल का? माया सत्तावान आहे. तिला सत्ता दिलेली आहे भगवंतानं. त्यामुळे एवढा मोठे अधिकार दिल्यामुळं तिलाही मोठा अधिकार मिळतोय ना. कारण तेच अधिकार तिकडनं वर्ण मिळालेला असतो. तो साधा अधिकार नसतो. एखादे केंद्रप्रमुख असतात बघा, निवडणुकी अधिकारी म्हणून नेमलेले असतात. त्यांना एवढे अधिकार असतात. माणूस सामान्य असतोय बरं का तो, पण त्याला सस्पेंड करता येते दुसऱ्या कोणाला तरी पोलिसांना वगैरे. जर तसं काहीतरी अनैतिक गोष्ट जर निवडणुकीच्या कक्षामध्ये त्यानं पकडली आणि जर ते केलं तर त्याला त्या केंद्रप्रमुखाला, साधा केंद्रप्रमुख असतो तो, कुठल्या तरी ऑफिसमध्ये कारकून असतो, पण तो केंद्रप्रमुख होतो ना. कारण निवडणुकी अधिकाऱ्यानं त्याला सत्ता दिलेली असते. तुला माझे अधिकार देतो वापर असं दिल्यामुळं तोही सत्तावान होतो. तशी माया सत्तावान होते ईश्वर सत्तेच्या प्रभावाखाली. आणि म्हणून अहंकारासारखं अहंकारी माणसाला किंवा स्वबुद्धीनं चालणाऱ्या माणसाला बुडवायला तिला काय अडचण आहे? पण ज्या अहंकारानं गेले त्यांचा नाश होतोय म्हणून सांगितलेला आहे. म्हणून आपल्या बुद्धीनं स्वबुद्धीनं विचार करू नये. माऊलींची हरिपाठामध्ये उभी आहे. मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो नम्र भावानं भगवंताला शरण आला तो धन्य आहे. आणि मनोमार्गाने गेला तो येथे मुकला. मुकला कशाला? तर या मोक्ष आनंदाला, ब्रह्मानंदाला मुक्तो. भगवंताच्या दर्शनापासून बाजूला जातो. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून बुद्धीमध्ये दोष असतात आणि दोष लक्षात घेऊन भ्रम असतो, प्रमाण असतो, विप्रलिप्स आहे, हे सगळे जे आहेत हे दोष त्या बुद्धीमध्ये आहेत. आणि हे दोषासहित बुद्धी असते. ही बुद्धी अशी सदोष बुद्धी चांगला विचार करेल काय सांगा बघू? नाही करणार. म्हणून बुद्धीच्या भरोश्यावर कुठल्याही गोष्टी करू नयेत. म्हणूनच अहंकार जो असतो ना तो विशेष करून अशा शब्द पांडित्यांच्याच पाठीमागं लागतो. असं माऊलींची 10व्या अध्यायामध्ये उभी आहे. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटे नाचवी. अशा शब्द पांडित्यांचा गर्व घालवलेला मायेला सोपी गोष्ट आहे. एवढा अक्कांड तांडव ब्रह्मलोकापर्यंत करणारी, सत्यलोकाला बुडवणारी माया अशा साधारण जीवाचा हाल किती करत असेल, गर्विष्ठ जीवांना किती घालवत असेल. सत्तेचा उन्माद तीच घडवू शकते. आपण म्हणतो ना अहो दिवस भरती नीती आहे, नीती आहे. नीती म्हणजे काय? ईश्वर काय करत नाही, माया करून दाखवते, माया हिसका दाखवते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. जो असं काहीतरी करतो ना गर्विष्ठपणानं, सत्तेच्या बळावर, संपत्तीच्या बळावर दुसऱ्या दुर्बलांचा छळ करतो ना त्याला मायाच बुडवते. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे बघा. माऊली म्हणतात एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वीचे गिळले, एक वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले.
आता दुसरं एक वर्णन चाललंय बघा 84 नंबरच्या ओळीमध्ये. कित्येकाने 3 वेदांची सांगड तयार केली. सांगड म्हणजे काय? पाण्यातून पलीकडे जायसाठी लाकडापासून किंवा भोपळ्यांच्यापासून, मोकळ्या भोपळ्यांपासून केलेली गोष्ट असते, त्याला सांगड म्हणतात. ती सांगडीनं कशाची सांगड केली त्यांनी? 3 वेदांची उपयोग करून घेतला. काही जण काय झाले तर विद्या अभिमानाचे धोंडे त्यांच्याजवळ असल्यामुळे मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले आणि ते मदरूपी माशाच्या तोंडात पूर्ण गेले. घेतल्या अहमभावाची या धोंडी, त्यांच्याकडं अहमभाव असतो आणि अहमभावाची दगड जर गळ्यात बांधली तरी सुद्धा सांगड घालला घेऊन तरी काय उपयोग आहे? लाकूड घ्यायचं जवळ पाण्यातून तरून जायसाठी, पण गळ्यात जर दगड बांधलं तर लाकूड कसं तरून नेईल? मग दगड कसले बांधलेत? काय कल्पना आहे बघा माऊलींच्या. दगड कसले बांधलेत म्हणतात ते? तर अहमभावाची धोंडी. आणखीन काय? ते कुठे गेलेत मग? मदमिनाच्या तोंडी. मद म्हणजे अगोदर आपण मद, विद्यामद, संपत्ती मद, तारुण्य मद, असं मागच्या ओळीमध्ये मध बघितलेत ना, त्या मदरूपी माशाच्या तोंडात जातात. मद म्हणजे अहंकाराचंच रूप आहे. तर हे काय करतात? हे मदाच्या म्हणजे त्या अहंकाराच्या तोंडात जातात. तर काहींनी काय केलं माऊली म्हणतात, वेदांच्या ज्ञानाची म्हणजे शास्त्रज्ञानाची, शास्त्रज्ञानापासून नाव तयार केली. 3 वेदांचा म्हणजे शास्त्राचा उपयोग करून नाव तयार केली. बरं झालं, चांगले. त्यातून तरुण जाता आलं असतं. शास्त्राची नाव आहे तर, पण केलं काय? विद्येच्या अभिमानाचे दगड गळ्यात बांधले. बाळगल्यामुळं त्यांना मदरूपी माशाने गिळाले, बुडलेत. आणि बुडले म्हणजे नुसते नाहीत तर मदरूपी माशाने त्यांना गट्टम करून टाकलं, म्हणजे ते दिसेनासे झाले. असे किती माणसं होऊन गेलीत बघा, की ज्यांचं नावच पुसलं गेलेलं आहे. इतिहास सांगतो आपल्याला की कितीही मोठं असू दे त्यांची नावं पुसली जातात. जोपर्यंत ती समोर असतात ना तोपर्यंतच त्यांचं अस्तित्व असतं. त्यामुळे नंतर त्यांचं अस्तित्व राहत नाही. म्हणून इथे सांगड शब्द जो वापरला ना, मग असे बोललो आपण, सांगडी शब्द आहे म्हणजे वाळलेले भोपळे जे असतात ना ते एकत्र बांधायचे आणि ते कमरेला बांधून पोवायचं, अशी पूर्वीची परंपरा. सांगड बांधारे भक्तीची, असा अभंग एक आहे बघा, फार सुंदर आहे. हां, सांगड बांधारे. सांगड म्हणजे काय? करा, या भवसागरातून तयार जाण्यासाठी एक काहीतरी तुमच्याकडे साधन असायला पाहिजे. आणि सांगड हा शब्द पूर्वीचा माऊलीने वापरलेला आहे. जे 2-4 काय किती भोपळे असतील ना ते बांधलेले असायचे, ते भोपळे एकत्र बांधायचे, ते कमरेला बांधायचे आणि मग पाण्यात पडायचं आणि पोवायचं. त्यामुळे बुडायची शक्यता कमी. पण माऊली म्हणतात तेही बुडतील. का बुडतील माहिती आहे? तर त्यांनी विद्येमला जे आहे ना किंवा विद्येच्या अभिमानाचे दगडच गळ्यात बांधलेत, मग त्याच्या वजनानं ती शिल्लक राहतील का? अहंकार हा असा गोष्ट आहे की तो आपल्याला जड बनवतो. बुडवायला कारण काय असेल तर अहंकार. म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे. देने को अन्नपान, लेने को देने को अन्नपान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. असं हिंदी काव्यच आहे बघा. ते काय म्हणतात? देने को अन्नपान, द्यायचं असेल तर अन्नपान द्या. लेने को घ्यायचं असेल तर हरिनाम. तरुण जायचं असेल तर तरणे को लीनता, नम्रता पाहिजे. आणि डुबणे को अभिमान. तसा हा गळ्यात जर अहंकाराचे दगड बांधले असतील दोंडे तर बुडायचा राहील काय? जरी सांगड वेदांची असली, वेद तरुण नेतील. अरे पण अहंकार टाकून वेदांचा अभ्यास करायला पाहिजे तर. म्हणून इथं सांगड हा शब्द फार खोचक वापरला, फार खोचक. म्हणून ते वर्णन केलं. तुकोबांचा एक सुद्धा अभंग आहे बघा. जाणत्या नेनत्या ज्या जैशी आवडी, उतार सांगडी तापी पेटे. त्याला पेटा म्हणायची. ते कमरेला बांधायचा जो भोपळा आहे ना त्याला पेटा म्हणायचं. मग तुकोबाने सुद्धा उदाहरण गेलं, उतार सांगडी तापे पेटे. हे नावाचं साधन दिले. तुकोबा म्हणतात, जाणता असू दे, नेणता असू दे, ज्याला जशी आवड असेल तशा पद्धतीनं तरुण जाण्यासाठी साधनं दिली. जाणत्या नेणत्या ज्या जशी आवडी, उतार सांगडी तापे पेटे. म्हणून सगळ्यात भयंकर त्रास बुडवणारा कोण असेल तर विद्येचा मद आहे. आणि त्या विद्येच्या मदामुळे म्हणजे ही जो मद आहे त्याचेच दगड. शास्त्राभ्यास माझा झाला, मी इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे.
असे शास्त्रपंडित काही इतरांना कमी लेखतात बघा. हे त्याचं काय ऐकता, ते कशाला वाचता, असं म्हणणारे खूप मंडळी आपल्याला बघायला मिळतात. थोडासा शास्त्राचं पाठांतर झालेलं असतं. श्री गुरुकृपा असते, काही शब्दांची कृपा असते ना, शब्दकृपा होते. आणि अशा शब्दकृपा म्हणजे शास्त्रकृपा. शास्त्रकृपा म्हणजे सगळी कृपा नाही, काहींच्यावर शास्त्राचीच कृपा होते. जन्मभर शास्त्राचीच कृपा घेऊन तसेच मरतात आणि पुढं सुद्धा परत असे डरावून करणारे बिडूकून जन्माला येतात. डरावून म्हणजे काय, वादविवाद घालणारे, इथं हे असं चूक आहे, ते मी खोडून काढून शकतो, हे सिद्ध करून दाखवतो, असे तर्कवितर्कामध्ये गुंतलेले जे असतात ना, हे शब्द पंडितांना या अभिमानानं बुडवून टाकलं. माऊली म्हणतात, जरी त्यांनी शास्त्र हे तरुण जाण्याचं एक साधन आहे, पण तरुण जायचं साधन आहे कुणाला, ज्यानं अहंकार रहित ते शास्त्र वापरलं त्यांना. म्हणून शास्त्रसुद्धा वापरताना अहंकार. म्हणून या माया नदीमध्ये वेदत्रयाची सांगडी, घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेच गेले. अशा मीन म्हणजे मासा, मीन म्हणजे विद्यामदाच्या शास्त्रमदाच्या तोंडामध्ये ते गेले, अभिमानाच्या तोंडामध्ये गेले, अभिमानाची दगडं गळ्यात बांधली आणि म्हणून ते बुडाले. आजपर्यंत नाशाला, आपल्या बऱ्याचशा जणांच्या नाशाला कारण अहंकारच आहे. अन्य काही नाश कशामुळे होत नाही, अहंकारामुळंच नाश होतो. म्हणून हा अहंकार चुकवता आला पाहिजे, त्याला ताब्यात ठेवता आला पाहिजे, वर आला तर दाबता आला पाहिजे. मी अहंकारी आहे की नाही हे तपासलं पाहिजे. अशाच वेळी त्याचा अंदाज येईल, अन्यथा येणार नाही. म्हणजे आपण या 2-3 ओव्या पाहिलेल्या आहेत, त्याचा विचार आता माऊली सांगायला चालू केले आहेत की कठीण कशी गोष्ट होते. माया नदी तरुण जायला जरी शक्य असली तरी कठीण का होते, तरुण जायला अवघड का होते, याचं वर्णन करायला लागलेलं आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.